परवानगीबद्दल. आता आमचे जे ऑनलाईनचे जे आहे आपल्यापैकी काही बांधवांनी ऑलरेडी ऑनलाईन परवानगीच्या अर्ज टाकलेले आहे. ते बिकॉज डायरेक्ट आमच्याच मेलला येत आहेत ना, त्यामुळे आम्हालाही कळत आहे ते ऑलरेडी ते आपलं परवानगीसाठी अर्ज सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनला ज्यांना ते ऑनलाईन भरण्याच्या अडचण आहे त्यांना तुम्ही समोर बसून आपलं माणूस बसून करून घ्या. यात हे ऑनलाईनच करायची ऑफलाईनच करायची असं ते जास्ती फोकस तिथे न करता आम्हाला मंडळ जे कोणी मिरवणूक काढणार आहे जे स्थापन करणार आहे ते आमच्या रेकॉर्डवर यायला पाहिजे आणि त्यांची माहिती आमच्याकडे असलं पाहिजे. मुद्दा हेच आहे. आणि आठवी देऊन नोटीस ते स्वीकारलं तेवढं केलं तर सर्व पूर्ण होत आहे. त्यामुळे आपणच आपला माणूस बसवा, आपला आईचा माणूस बसवा, समोर बसून त्यांच्याच टॅबला किंवा त्यांच्याच मोबाईल फोन मधून ते करून घ्या. अडचण यायची गरज नाही पडला पाहिजे. पोलीस स्टेशन स्तरावरच हे पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यानुसार सर्व टाळण्याने नवीन मंडळबद्दल गौरवनी सांगितलेलं आहे. जे काही असा एक दोन उदाहरण त्यांनी सांगितलं, काही कारणास्तव काही महत्वाचं कारणास्तव 1-2 वर्ष मिरवणूक काढलेल्या नाही किंवा कोविड दरम्यान काढलेल्या नाही असं आहे तर त्याच्यावर त्या वर्षाच्या अगोदरचे जे पत्र आहेत ते असं तरी चालेल. आम्ही असं काही तुम्ही दरवर्षी मागच्या वर्षीचं परवानगी पत्र द्या तेव्हा तुम्हाला यावर्षी अर्ज करता येईल असा विषय नाहीये. आम्ही समजू शकेल काही 1-2 वर्ष मध्ये काढलं नाही असा कारणामुळे काढलं नसलं तर आता तुम्ही 23-24 काढलं नाही 22 असेल ना चालेल, तेवढं आम्ही ऍक्सेप्ट करून घेऊ. आणि नवीन मंडळबद्दल स्थापन करायची आपल्या स्तरावर ते वेगळा निर्णय राहील. मिरवणुकात सामील व्हायचे असेल तर निर्णय राहील. बिकॉज आम्ही सुरुवातीपासून नवीन मंडळाला आम्ही एवढं एंटरटेन करत नाही. जे म्हणजे अगदी या वर्षापासून सुरू करायची म्हणून जे करतायत त्यांच्या त्याबद्दल आम्ही केस टू केसेसलाच निर्णय घेणार आहे. तर ते जसं 1-2 वर्ष काढलं नाही आता या वर्षी करायची ते मी आताच तुम्हाला मोकळेपणे सांगतो त्यांना 100% परवानगी मिळेल. जे मंडळ आता स्थापन करतायत नवीन या वर्षीपासून करायचे असा निर्णय असेल तर त्यात केस टू केसेस मध्येच आम्ही करणार आहे. मॅक्सिमम आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मंडळाचे जे मिरवणूक मार्गामध्ये दोन्ही बाजूने घ्यायची त्या मुद्दा रोडच्या साईजनुसार आम्ही निर्णय घेऊ. ज्या ठिकाणी रोडचे विड्थ कमी आहेत ते एकच लाईन तेवढं बरं आहे. त्यांना समजून सांगा अगोदरच. डायरेक्ट मिरवणुकासाठी रोडला उतरल्यानंतर तुम्ही इकडे जाऊ नये तिकडे जा असं म्हटलं तर त्यांनाही जरा ते वेगळं वाटेल. तर सर्व ठाणेदारांना सूचना आहे आपण अगोदरही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून आम्ही त्यांना सुरुवातीपासून त्यांना माहिती असलं पाहिजे कुठं जायची, कोणत्या मार्ग वापर करायची, कोणत्या वापरायची नाही. ठीक आहे. उद्या आता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचे असा इकडं इतिहास असा आहे मिरवणुकीत सामील होणारे माणूस एवढा आहे त्यापेक्षा 10 पट बघण्यासाठी लोक येणार आहे. त्यांनाही उभं राहायला आम्ही जगा सोडायला पाहिजे. आता आम्ही दोन्ही बाजू मंडळ सोडलं तर ते पूर्णपणे आपल्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते ते ऑक्युपाय करणार आहे. आणि बघायला जे यायला लोक आहेत त्यांना खूप डिसअपॉइंटिंग राहील. त्यांना उभं राहायला जगा नसते. अशा परिस्थिती होऊ द्यायची नाही. दुसरी एक मुद्दा आम्ही मनात ठेवायची या दरम्यान आता पावसाचा वेळ चालू आहे. ठीक आहे पाऊस येऊ द्या चांगली गोष्ट आहे पण मिरवणूक दरम्यान पाऊस आला तर सर्वांच्या जरा एक पळापळ राहील. पर्टिक्युलरली जे बघायला येत आहेत पब्लिक त्यांना ते शेल्टर मिळण्यासाठी इकडे तिकडे पळतात. तसं असताना जरा जागा जेवढा मोकळा आम्ही सोडतो तेवढा बेटर आहे. त्या दृष्टीने आम्ही करू. आणि मंडळ एकमेकांना ओव्हरटेक करण्याचे प्रयत्न जे करतात काही पर्टिक्युलर ठराविक चौकामध्ये त्या दृष्टीने मध्यवर्तीलाही आमची विनंती आहे